जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. भगवान माऊली ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंचं आपल्या सद्गुरूंचं नमन करतात, मंगल करतात. आणि मंगल करताना म्हणतात जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. वैदिक संप्रदायानुसार कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना मंगल केलं जातं. आजचा पहिलाच दिवस आहे आणि म्हणून मंगल. मंगल कोणाचं करतात? पार पडण्याची ताकद आहे त्यांचंच मंगल करतात. हे मंगल 3 हेतूंसाठी केलं जातं. एक, जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते पार पाडावं यासाठी मंगल केलं जातं. दुसरं की भाविकपणा वाढावा आणि त्यांच्यामध्ये परमार्थाची वाढ व्हावी यासाठी मंगल केलं जातं. आणि मंगल करण्याचा तिसरा उद्देश आहे की सर्वांना सुखरूपता प्राप्त त्यांनी करून द्यावी या आशीर्वादासाठी मंगल केलं जातं. आणि म्हणून 3 हेतूंसाठी मंगल केलं जातं. मंगलाचे प्रकार आहेत वस्तू निर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे काय? तर वस्तूचं म्हणजे ब्रह्माचं म्हणजे देवाचं स्वरूप सांगणं, त्याचं स्वरूप कथन करणं याला वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हणतात. नमस्कार रूप मंगल म्हणजे काय? तर ते कार्य पार पाडण्यासाठी त्यांना वंदन केलं जातं, त्यांना नमस्कार केला जातो, त्याला नमस्कार रूप मंगल असं म्हणतात. आणि आशीर्वाद रूप मंगल म्हणजे काय? तर आपल्या मनामधली इच्छा पूर्ण व्हावी. कारण आपण एखादं कार्य करत असताना मनामध्ये इच्छा असते, ते इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्यांचा जो आशीर्वाद मागितला जातो त्या आशीर्वादाला आशीर्वाद रूप मंगल असं म्हणतात. आणि म्हणून ही आजची ओवी आहे मंगल करण्यासाठी. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आपण म्हणाल मगाशीच म्हटलो की मंगल कुणाचं केलं जातं? तर वैदिक संप्रदायानुसार आपल्याकडे श्रीहरी गणपतीचं मंगल केलं जातं. कार्याच्या आरंभी आपण गणपतीचं मंगल करतो, त्याला नमन करतो. पण इथे चिंतनासाठी घेतलेली जी ओवी आहे या ओवीमध्ये माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूंचं म्हणजे निवृत्तीदादांचं मंगल केलेलं आहे, त्यांचं नमन केलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल इथे यांचं श्रीगुरूंचं कसं काय नमन? खरं म्हणजे गणपतीचं करायला पाहिजे. शास्त्र असं सांगतं श्रीगुरू हे दुसरे तिसरे कोणी नसतात. संतांचं त्याला प्रमाण आहे. संत सांगतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. याचा अर्थ असा होतो आपले श्रीगुरू आपले गुरु हे विठ्ठलच असतात. गुरुतत्व हे ब्रह्म असतं. विठ्ठलालाच आपण ब्रह्म असं म्हणतो आणि ब्रह्मालाच आपण गणपती असंही म्हणतो. संतांचं प्रमाण आहे तुका म्हणे पाही पाही विठ्ठल गणपती दुजा नाही. विठ्ठल आणि गणपती दुसरे नसतात आणि विठ्ठल आणि श्रीगुरू दुसरे नसतात. म्हणून श्रीगुरू आणि गणपती दुसरा नाही आहे. आणि म्हणून श्रीगुरूंचं नमन करणं म्हणजेच गणपतीचं नमन करणं आहे. आणि यासाठी माऊली ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंचं नमन करताना म्हणतात जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. काय होतो ओवीचा अर्थ? भगवान माऊली ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंना म्हणतात जय जय ओ शुद्धे. हे श्रीगुरू माये, हे आई, तू कशी आहेस? शुद्ध आहेस. जय जय ओ शुद्धे.
तू शुद्ध आहेस. उदारे प्रसिद्धे, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस. अनवरत आनंदे वर्षतीये, अखंड आनंदाचा तू वर्षाव करणारे आहेस. तुझ्या संगतीमध्ये येणाऱ्या साधकांचा, त्या साधकांना अखंड आनंदानं तू न्हाऊ घालणारी आहेस. आणि म्हणून तुझा जय जयकार असो. असा या ओवीचा सरळ आणि साधा अर्थ आहे. पांडुरंग परमात्म्याला वंदन, सर्व संतांना वंदन, आपल्या ग्रामदैवत भावेश्वरीला वंदन, विश्ववंदनीय असणाऱ्या माझ्या सद्गुरूंना वंदन, ज्यांनी माझं बोट धरून मला परमार्थ शिकवला. क्षणाक्षणाला ज्यांची आठवण माझ्या मनामध्ये कायम असते, श्री गुरु गाजवे महाराजांना वंदन. आणि महाराजांच्या नंतर मला मार्गदर्शन करणाऱ्या पूर्णानंद महाराजांना वंदन. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला वंदन. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. भगवान माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. आपल्याला मिळालेला हा जो मनुष्य देह आहे, आपल्याला मिळालेला जो हा मानव देह आहे, या मानव देहाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मिळालेला मनुष्य देह हा एक बरवा योग आहे. मिळालेला मनुष्य देह हा एक योग आहे. संत आपल्याला सांगतात की मिळालेला हा मनुष्य देह जो आहे हा एक योग आहे. नाही, नुसता योग नाही, तर तुकाराम बाबा म्हणतात की तुका म्हणे योग घडला बरवा म्हणतात. हा नुसता योग नाही आहे, तर बरवा योग आहे म्हणतात. कारण मनुष्य जन्म मिळणं हा इतकी सोपी गोष्ट नाही आहे म्हणतात. तो योग आहे म्हणतात हा. आणि आपल्याला तो हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. मग संत असं का म्हणतात की आपल्याला मिळालेला हा मनुष्य जन्म हा योग आहे, बरवा योग आहे, असं का म्हणतात? याचं उत्तर असं आहे, याच देहामध्ये आपल्याला तो भगवंत मी आहे याचा अनुभव घेता येतो. याच देहामध्ये राहून आपल्याला जन्म मरणाची परंपरा खंडित करता येते. याच देहामध्ये तो भगवंत मी आहे याचा आपल्याला अनुभव येतो. चित्ती चिंतले ते म्हणतात की चित्तामध्ये सतत जर तुमच्या राम जर असेल तर तुम्ही रामच होऊन जाता. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देव होऊ म्हणती ते देवच होती. देव याच जन्मामध्ये याच देहामध्ये होता येतो. आणि म्हणून संत आपल्याला सांगतात की मिळालेला हा जो देह आहे हा देह बरवा योग आहे. याच देहामध्ये राहून आपल्याला जन्म मरणाची परंपरा खंडित करता येते म्हणतात. येनेची शरीरे शरीरा येनेची सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. आणि म्हणून हा बरवा योग आहे म्हणतात. याच देहामध्ये आपल्याला मी देव आहे याचा अनुभव घेता येतो म्हणतात. पण असा अनुभव घेण्यासाठी एका गोष्टीची गरज असते आणि ती गोष्ट म्हणजे श्री गुरूंच्या कृपेची गरज असते. आणि अशी कृपा करणाऱ्या सद्गुरूंचं नमन करताना, त्यांना वंदन करताना, त्यांचं मंगल करताना भगवान माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. आपण आत्ताच म्हटलं की मिळालेला जो नरदेह आहे या नरदेहामध्ये आपल्याला तो देव, तो भगवंत मी आहे याचा अनुभव घेता येतो. नाही, जन्मा आली याचे फळ, काही करावे सुफळ. सुफळ काय? तर हे सुफळ आहे, तो देव मी आहे याचा अनुभव घेणं. आणि संतांनी तो घेतलेला आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात तो हा विठ्ठल बरवा.
ते म्हणतात की तो आणि हा जो विठ्ठल आहे तो बरवा एकच आहे म्हणतात. म्हणजे बाहेर उभा असणारा, विटेवरती उभा असणारा भगवान परमात्मा आणि माझ्या आत अंतःकरणामध्ये म्हणजे हृदयामध्ये असणारा जो भगवान परमात्मा आहे तो आणि हा एकच आहे, तो शुद्ध आहे म्हणतात. हा त्यांना आलेला अनुभव आहे. पण असा अनुभव घेण्यासाठी कोणाची गरज असते? श्री गुरूंच्या कृपेची गरज असते. आणि अशा सद्गुरूंचं, अशा श्री गुरूंचं नमन करताना भगवान माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. मी आत्ताच म्हटलं की परमार्थामध्ये श्री गुरूंच्या कृपेची खूप गरज असते. नाही, श्री गुरूंच्या कृपेशिवाय आपला परमार्थ पूर्णच होऊ शकत नाही. कसा होऊ शकत नाही आपण बघू म्हणजे कळेल. भक्त नामदेवराय, हे नामदेवराय कसे होते? देव त्यांच्या हातचं खात होते, पीत होते. देव त्यांच्या हातचं खात होते बरं का, पीत होते. नामदेवरायांचं सर्व हट्ट, नामदेवरायांचं सर्व लाड देव पुरवत होते. नामदेवरायांना गर्व झाला, अहंकार झाला. देव माझ्या हातचं खातो, देव माझ्या हातचं पितो, दूध पितो माझ्याकडून, तो माझ्याकडून भात खातो, नैवेद्य खातो तो माझ्याकडून. नामदेवरायांना गर्व झाला, अहंकार झाला. आणि त्या गर्वामध्ये, लहान होते नामदेवराय, त्या गर्वामध्ये अहंकारामध्ये ते पंढरपुरामध्ये फिरत होते. पुढे याच नामदेवरायांचं काय झालं आपल्याला माहीत झालं की संतांची मांदियाळी भरली. आणि संतांची मांदियाळी भरल्यानंतर गोरोबा काकांनी थपटलं. गोरोबा काकांचा अधिकार मोठा आणि म्हणून गोरोबा काकांनी काय केलं? नामदेवरायांना थोपटलं. आणि संतांच्या मांदियाळीमध्ये देव ज्यांच्या हातून खात होते, पीत होते, त्या नामदेवरायांना कच्चं मडकं ठरवलं गेलं. नामदेवराय देवांकडे गेले, तक्रार करायला लागले. देवांचे लाडके होते ते, देवांकडे गेले. त्यांना म्हणाले की देवा तू काय म्हणलास? तू म्हणतोस की त्यांच्याकडे जा, संतांकडे जा, ती चांगली माणसं आहेत. अजिबात नाहीत म्हणले. त्यांनी मला कच्चं ठरवलं बघ, मी काय त्यांच्याकडे जाणार नाही. पण देव म्हणाले नामदेवा असं करू नकोस बरं का, जा म्हटले त्यांच्याकडे. आणि नामदेवरायांना समजवून सांगण्यासाठी भगवंत सांगतात, आन नेने काही माझी विपत्ती, नव्हे माझी प्राप्ती गुरुविन. कोण सांगतंय? भगवंत सांगतात. नामदेवरायांना सांगतात, ज्यांच्या हातून देव खात होते, पीत होते, ते भगवान परमात्मा नामदेवरायांना सांगतात, नव्हे माझी प्राप्ती गुरुविन, जाई नाम्या जाई गुरुशी शरण. नामदेवराया तुला जर माझी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर एक कर, गुरुला शरण जा म्हणतात. तीच गोष्ट चांगदेवरायांची. किती वर्ष जगले चांगदेवराय? 1400 वर्ष जगले चांगदेवराय. माऊली ज्ञानोबारायांची ख्याती चांगदेवरायांच्याकडे पोहोचली. आणि मग चांगदेवरायांना वाटलं की या ज्ञानोबाला एकदा भेटावं, आणि भेटायचं असेल तर भेटीची तारीख ठरवावी. आणि म्हणून चांगदेवरायांनी ठरवलं की ज्ञानोबारायांना पत्र पाठवावं. आणि मग माऊलींना पत्र लिहायला चांगदेवरायांनी घेतलं. आणि चांगदेवरायांना प्रश्न पडला, या ज्ञानोबाला काय लिहावं? ज्ञानदेव माऊली हे ज्ञानाने खूप मोठे होते, वयांनी मात्र कोण मोठं होतं? वयांनी कोण मोठं होतं? चांगदेवराय होते. चांगदेवरायांना प्रश्न पडला काय लिहावं? आशीर्वाद द्यावा आणि नमस्कार करून घ्यावा तरी पंचायत. ज्ञानोबारायांना आशीर्वाद द्यावा आणि नमस्कार करून घ्यावा तरी पंचायत, कारण ज्ञानोबाराय ज्ञानांनी मोठे आहेत. आपण त्यांना नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा तरी पंचायत, कारण आपण वयांनी मोठे आहोत. 1400 वर्ष जगलोय, काय करावं? 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवरायांची ही अशी अवस्था. आणि म्हणून चांगदेवरायांनी ठरवलं काही नाही लिहायचं, आपण पत्र काय करायचं? कोरच पाठवायचं. आणि त्यांनी कोरपत्र पाठवलं. ते कोरपत्र मुक्ताईनं पाहिलं. आणि कोरपत्र मुक्ताईनं पाहिलं आणि मुक्ताई म्हणाली, चांग्या कोरा तो कोराच. किती वर्षाची मुक्ताई म्हणते? चांग्या कोरा तो कोराच. 14 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवरायांना म्हणते चांग्या कोरा तो कोराच. का असं म्हणाली? त्याचं उत्तर आहे,
1400 वर्ष चांगदेवराय जरी जगले, चांगदेवराय काही साधे नव्हते बरं का. सापाचा चाबूक करत होते, वाघावरती बसलेले होते आणि मेलेल्या माणसांची हाडं चांगदेवरायांच्याकडे आणून दिली तर चांगदेवराय त्या हाडांमधनं माणूस जिवंत करायचे, एवढी त्यांची ख्याती होती. पण अशा चांगदेवरायांना 14 वर्षाची माझी मुक्ताई म्हणते, चांग्या कोरा तो कोराच. याचं कारण असं, चांगदेवराय निगोरा होते याचा अर्थ चांगदेवरायांना गुरु नव्हता, म्हणजे चांगदेवरायांनी गुरु केलेला नव्हता. आपण 2 कथा पाहिल्या जाता जाता आणि मग आपल्या लक्षात येते 2 कथा पाहिल्यानंतर की कितीही महान भक्त असला आणि कितीही मोठा योगी असला तरी सुद्धा ज्ञान प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची गरज लागते. ज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरूंचीच गरज लागते. आणि अशा सद्गुरूंचं नमन करताना भगवान माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. त्यांचं वर्णन करताना, नमन करताना म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. माऊली ज्ञानोबाराय इथे म्हणतात, ते काय म्हणतात बघा, जय जय ओ शुद्धे असं म्हणतात. शुद्ध कोणाला म्हणायचं? शुद्ध कोणाला म्हणायचं? एखादी पवित्र वस्तू आहे, त्या पवित्र वस्तूजवळ दुसरी अपवित्र वस्तू आलेली आहे. एक पवित्र वस्तू आहे, त्या पवित्र वस्तूजवळ दुसरी अपवित्र वस्तू आलेली आहे, पण त्या अपवित्र वस्तूच्या संगतीनं ती पवित्र वस्तू अपवित्र होत नाही आहे. उलट जी अपवित्र वस्तू आहे त्या अपवित्र वस्तूला पवित्र करते ती वस्तू. अशा वस्तूला शुद्ध म्हणतात. अशा वस्तूला शुद्ध म्हणतात. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. श्री गुरु साधकाला शुद्ध करतात, ते आपल्यासारखे करतात. आपणा सारिखे करीती तात्काळ बस, म्हणून श्री गुरूंना शुद्ध म्हटलेलं आहे. म्हणून भगवान माऊली ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंना जय जय ओ शुद्धे असं म्हणतात. श्रीगुरु काय करतात? आपणा सारिखे करीती तात्काळ बस. ते आपण शुद्ध आहेत, ते शुद्ध आहेत आणि ते त्यांच्या संगतीमध्ये येणाऱ्याला काय करतात? शुद्ध करतात. आणि म्हणून संत म्हणतात, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. कितीही दोषी असला, कितीही अपवित्र असला तरी त्या अपवित्र वस्तूला पवित्र करण्याची ताकद कोणाकडे असते? श्रीगुरूंच्याकडे असते. आणि म्हणून श्रीगुरूंचं मंगल करताना ते म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, अनपेक्ष सुचिर दक्ष. अनपेक्ष सुचिर दक्ष या श्लोकावरती शुद्धतेचं व्याख्यान करताना भगवान माऊली ज्ञानोबारायांनी संतांच्या शुद्धतेचं व्याख्यान केलेलं आहे, श्रीगुरूंच्या शुद्धतेचं व्याख्यान केलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर जगामध्ये 3 वस्तू पवित्र आहेत. एक काशी, दुसरं हिमालय पर्वत आणि तिसरं गंगा. 3 गोष्टी या जगामध्ये अत्यंत पवित्र आहेत. पण संत सांगतात या 3 गोष्टीपेक्षा संत पवित्र असतात, श्री गुरु पवित्र असतात. आता तुम्ही म्हणाल कसं? आपण बघू, चिंतन करू. आपण आत्ताच म्हटलं की काशी क्षेत्र हे पवित्र आहे. हो, काशी पवित्रच आहे. काशीची ख्याती काय आहे? स्वतः भगवान माऊली ज्ञानोबाराय सांगतात काशीची ख्याती काय आहे. ते वर्णन करतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. पण इथे मेक मारून ठेवले त्यांनी, परी वेचणे लागे शरीर तिये गावी. याला ज्ञानोबाची मेक म्हणायची. ते म्हणतात मोक्ष देऊनी उदार. काशीमध्ये गेलं ना मोक्ष मिळतो बरं का. काशीला जावं, माणसं काशीला तेवढ्यासाठी जातात. पण काशीत जाऊन काय करावं लागतं महाराज? मरावं लागतं बरं का.
मेल्याशिवाय काशी मोक्ष देत नाही. आयुष्यभर काशीत राहिला आणि मरायच्या आदल्या दिवशी पाहुण्याच्या गावाला आला. आयुष्यभर राहिलेलं सगळं फुकट महाराज, काही उपयोग नाही. मरावंच लागतं काशीमध्ये. मेलं तरच मोक्ष मिळतो. पण महाराज संतांजवळ जाऊन मरावं लागत नाही बरं का. हा, तिथे मरावं नाही लागत. श्रीगुरूंच्या जवळ जाऊन मरावं लागत नाही बरं का. आणि आयुष्यभर श्रीगुरूंच्या जवळ राहावं लागत नाही बरं का. पण काशीमध्ये मात्र आयुष्यभर राहावं लागतं. श्रीगुरू कसे असतात? तात्काळ भगवंत अर्जुनाचे श्रीगुरू आहेत. त्यांनी सांगितलं बरं का, सगळं सांगितलं. अर्जुनाला सांगितलं. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग, त्याला भ्रम झालेला होता. हे सगळे मरणारे, मी मारणारा. आणि मग ते पुढे मोठं मोठं बोलत होता. काय? चल म्हणला मध्यभागी रथ घे, बघतो म्हणला कोण कोण माझ्या बाजूला आहे आणि कोण कोण माझ्या विरोधातला आहे ते पण बघतो म्हणला. हा. आणि नंतर त्याला भ्रम झाला आणि धनुष्य त्यांनी खाली टाकलं आणि भगवंतांनी त्याला समजावलं. श्रीगुरूंनी त्याला सांगितलं. अर्जुनाने अनेक प्रश्न विचारले भगवंताला, पण अर्जुनाचं समाधान झालं नाही बरं का. आणि मग अर्जुनाचं समाधान करायला पाहिजे, कारण श्रीगुरूंना वाटतं की आपण सारखे, हा माझ्यासारखा झाला पाहिजे. असं एकट्यालाच वाटतं बरं का फक्त. बाकी कुणाला वाटत नाही बरं का तो माझ्यासारखा व्हावा, असं कुणालाही वाटत नाही. म्हणून त्यांचं नमन करताना म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवर्त आनंदे वर्षते. आणि मग आलिंगन देण्याच्या मिशांनी भगवंतानी काय केलं? अर्जुनाला मिठीत घेतलं. बस अर्जुनाला नुसतं मिठीत घेतलं. हो, ये हृदयीचे ते हृदयी घातले. आलिंगन देण्याच्या मिशांनी त्यांनी भगवंतानी अर्जुनाला आपल्या मिठीत घेतलं आणि काय केलं? आपल्यातलं सगळं त्यांच्यामध्ये ट्रान्सफर करून टाकलं. आणि मग अर्जुन म्हटला, आता सांगणे पुसणे काहीच नाही, आता मी काहीच विचारणार नाही म्हटला. आता तू जे बोलशील ते करेन म्हणा. हे श्रीगुरूंचं पवित्रपण आहे. आपण म्हणलं हिमालय, हिमालय हे शुद्ध आहे बरं का, पवित्र आहे. हिमालयावरची यात्रा केली तर महाराज काय होतं? शुद्धता येते, देहाला शुद्धता येते. पण हिमालय चढणं सोपं आहे का? आणि हिमालयाला जायला तिकीट नको, ते फुकट जाणार आहे. पण आपल्याकडे काही पुष्पक विमान नाही. हिमालयाला जायला इथून तिकीट काढायला पाहिजे, बरोबर का? ते सगळं बुकिंग करायला पाहिजे. म्हणजे यातायात आली ना हो महाराज. बरं, हिमालयाला जायचं, चढायचं म्हणजे सोपं आहे का? नाही. बरं, चढलं महाराज तरी नाही बरं का मिळत. तिथे काय? मरावंच लागतं. तिथेही मरावं लागतं. काशीमध्येही मरावं लागतं, हिमालयामध्येही मरावं लागतं. पालकर महाराज श्रीगुरूंच्याकडे जायला तिकीट लागतं, तिथे मरावं लागतं. हिमवंतू दोषी खाये परी जीविताची हानी होई. कैलास पर्वत चढताना, हिमालय चढताना मरावं लागतं महाराज, तरच शुद्धता येते देहाला, तरच शुद्ध येतं. पण श्रीगुरूंच्याकडे गेल्यानंतर तिथे मरावं लागत नाही बरं का. उलट श्रीगुरू काय करतात? बस त्यांच्या संगतीत राहायचं. आणि त्यांच्या संगतीमध्ये राहिलं ना की ते आपल्याला काय करतात? आपल्यासारखे करतातच. हा हिमालयामधला आणि श्रीगुरूंमधला फरक आहे. आणि तिसरी गोष्ट गंगा. गंगा पवित्र आहे महाराज. गंगेमध्ये डुबकी मारली तर सगळी पापं जातात, निघून जातात असं म्हणतात. पण महाराज डुबकी मारल्यावर पापं जातात का हो? डुबकी मारल्यावर पापं जात नाहीत बरं का. हा, तिथे मरावं लागतं. परी तेथे आहे बुडणे एक, तिथे पण मरावंच लागते. हा, नुसतं डुबकी एकदा मारायची ना, ते वर यायचंच नाही, मरायचंच तिथे पण. हा, म्हणजे मरायचंच तिथे पण. परी तेथे आहे बुडणे एक, तिथेही मरावं लागतं बरं का. बरं, नुसतं समजा मेलं तरी शुद्धता प्राप्त होते का?
नाही, गंगेमध्ये स्नान केल्यानं, नुसतं स्नान केल्यानं शुद्धता येत नाही. मग कुणाला शुद्धता येते? मरावं तर लागतं, पण अपार श्रद्धा पाहिजे. काय मेल्यावर खरंच होते काय कुणाला माहीत, नाही झालं तर मेलं तर काय फुकट गेलंच फुकटच गेलं महाराज बरं का. हा आली शंका की गेलंच फुकट बरं का. तेल पण गेलं आणि तूप पण गेलं. गंगेची काय कथा होते. माझ्यासारखी अनेक माणसं जातात ना तिकडे पाप धुवायला, गंगेला जातात. ते पाप धुवायला गेल्याने काय होतं, माझ्या हातलं सगळं पाप कुठे जातं? गंगेत जातं. धुवायचं म्हणजे गंगेत जातच ना ते. आणि गंगेत गेल्यावर महाराज काय होतंय, गंगा अपवित्र होते. गंमत आहे बरं का. ही अपवित्र झालेली गंगा पवित्र होण्यासाठी कुठे येते? संतांकडे येते, श्री गुरूंकडे येते. आणि म्हणून अशा संतांचं नमन करताना, मंगल करताना भगवान माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. भक्तराज पुंडलिक राय आपल्या आईवडिलांना घेऊन कुठे गेले होते? तीर्थयात्रेला निघाले होते. कुकुटमुनींच्या आश्रमामध्ये राहिले. आणि कुकुटमुनींच्या आश्रमात राहिल्यानंतर पहाटेच्या वेळी 3 स्त्रिया आलेल्या दिसल्या. अत्यंत कुरूप होत्या हो महाराज, अत्यंत कुरूप होत्या. आणि मग काय, त्या आल्या कुकुटमुनींच्या आश्रमामध्ये शिरल्या आणि कुकुटमुनींचा आश्रम लोटायला झाडायला सुरुवात केली. आणि बाहेर जेव्हा पडल्या ना, अत्यंत पवित्र. पुंडलिक मुनींना काही कळेना, अरे हे काय म्हणले. आत आले आणि आतून बाहेर पडतात तर एकदम पवित्र, एकदम शुद्ध. हे कसं काय? दुसऱ्या दिवशी परत तोच प्रकार. मग मात्र पुंडलिक मुनींनी विचारलं, त्या 3 स्त्रियांना विचारलं, हे माते आपण कोण आहात तेवढं मला सांगा. तुम्ही आत येताना कसं येता? अत्यंत काळ्या कुट्ट असता, अपवित्र दिसता. पण आतून आश्रमातून जेव्हा झाडलोट करून बाहेर जाताना तेव्हा तुम्ही पवित्र झालेला दिसता. कोण आहात तुम्ही? आणि मग त्या 3 स्त्रिया म्हणाल्या, आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत म्हणल्या. लोक आमच्याकडे येतात, पाप धुतात आणि आम्ही अपवित्र होतो आणि मग आम्ही पवित्र होण्यासाठी या कुकुटमुनींच्याकडे येतो म्हणले. संत चरण रज लागता सहज. बस पायाची धूळ संतांच्या जर आपल्याला लागली ना महाराज, त्यांच्या पायाच्या धुळेमध्ये एवढी ताकद असते की आपण त्यांच्यासारखं होतो बरं का. वासनेचे बीज जळून जाईल. वासनेचं बीज जळून जातो महाराज. म्हणून अशा श्री गुरूंचं, सद्गुरूंचं नमन करताना भगवान माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. बरं, गंगा तरी कुणाच्या पायापासून निघाली हो महाराज? गंगेचा उगम काय? गंगा ही भगवंताच्या चरणापासून निघाली बरं का, पायापासून निघाली, म्हणून ती पवित्र आहे. पण ज्याच्या पायापासून ही गंगा निघाली तोच भगवंत संतांच्या चरणरजाची अपेक्षा करतो. भगवान श्रीकृष्णांचं डोकं दुखायला लागलं आणि भगवंतांनी सांगितलं काय, माझ्या डोक्यावरती एकच झंडूबाम आहे, औषध. काय म्हणले, तुमच्या पायाखालची माती माझ्या डोक्याला लावा. घाबरले महाराज सगळेजण. देवा, आपल्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लावायची, नरकात गेलो तर? प्रत्येकजण म्हणाले, मी नाही बाबा तुला देणार म्हणाले. गोकुळात गेले. गवळणींना कळलं की देवाचं डोकं दुखतंय. देवाच्या कायला, देवाच्या डोक्याला औषध कुठलं आहे? देवांनी सांगितलं, पायाची माती. घेऊन जा म्हणाले. माझ्या देवाचं डोकं जर दुखत असेल तर आम्ही नरकात जरी गेलो तरी चालेल, पण घेऊन जा म्हणाले ही माती. आणि देवांनी ती माती लावली महाराज. देवांचं डोकं दुखायचं थांबलं. खेळ आहे बरं का तो फक्त. काय बोध होतो यातनं? भगवंत सुद्धा संतांच्या चरण रजाची अपेक्षा करतो. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. प्रसिद्ध
ते काय म्हणतात बघा, उदारे प्रसिद्धे. देव उदार आहे बरं का, खूप उदार आहे. पण संतही उदार आहेत बरं का. देव आणि संत या दोघांच्या मध्ये कोण उदार आहे, संत सांगतात बरं का. देव पण उदार आहे, नाही असं नाही बरं का. पण देवाचा उदारपणा वेगळा आणि संतांचा उदारपणा वेगळा बरं का. महाराज, देव देतो केव्हा, घेतो आणि मग देतो. घेसी तेव्हा देसी, ऐसा तू उदार. बाबा म्हणतात, घेसी तेव्हा देसी, ऐसा तू उदार. तू घेतोस आणि मगच देतोस. काय घेतो, देहभाव घेतो आणि मग देवभाव देतो. आधी घेतो. द्रौपदीवरती संकट आलेलं होतं. दुर्योधनाचा कट होता तो. दुर्वासांनी जेवायला पाठवलं होतं. कुठे होती ती, अरण्यामध्ये होती. पण अरण्यामध्ये आपल्या बहिणीची सोय व्हावी म्हणून भगवंताने एक प्लेट दिलेली होती तिला. कथा माहिती आहे आपल्याला. आणि ती प्लेट अशी होती, सूर्य मावळायच्या आत कितीही तिच्याकडून इच्छा व्यक्त करायची, कितीही जणांचं जेवण त्या प्लेटमधून बाहेर पडायचं, अन्न त्या प्लेटमधून बाहेर पडायचं. पण एकदा सूर्य मावळला, प्लेट धुतली की त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यानंतरच त्यातून अन्न बाहेर पडायचं. तेव्हापासून बहिणीची काळजी घ्यायची परंपरा चालू आहे बरं का, भावाची. आणि दुर्वासा आले. ते म्हणाले, मला आत्ताच्या आत्ता जेवायला पाहिजे. मी आंघोळ करून येईपर्यंत, हजारो शिष्य होते महाराज त्यांच्याजवळ, आंघोळ करून येईपर्यंत मला काय केलं पाहिजे, जेवायला दिलं पाहिजे. अहो, सूर्य मावळून गेलेला होता. द्रौपदीनं प्लेट उलटी करून ठेवलेली होती. आता आलं संकट. हे दुर्वास महाराज तरी कसे होते, महाक्रोधी, कोपिष्ट होते. त्यात भूक लागली म्हणतात. भूक लागलेल्या माणसाला जास्त राग येतो बरं का. अगोदरच रागीट, त्यात पुन्हा भूक लागली, आता काय करायचं, बस. आणि मग द्रौपदीनं भगवंतांचा धावा केला बरं का. धावा करायचा अवकाश हजर झाले. दत्त, बोल म्हटले, का आठवण काढलीस. काय आठवण काढू दादा म्हटले, असं असं झालंय सगळं. ते म्हटले, बरं ठीक आहे, असू देत, मला पहिल्यांदा भूक लागली, त्याचं काय बघ, मला जेवायला वाढ म्हटले. म्हटले, अरे माझ्याकडे काहीच नाही आहे म्हणून तर तुला हाक मारतोय. ते म्हटले, तुझं काय ते मी नंतर बघतो, पहिला मला भूक लागली त्याचं काय ते बघ. म्हटले, काहीच नाही माझ्याकडे. बघ बघ म्हटले, असेल कुठेतरी बघ, मला काहीतरी दे तरच मी, न मला भूक लागली, मला पूर्ण शांत केल्याशिवाय मला काय सुचत नाही. द्रौपदीनं सगळं इकडे तिकडे पाहिलं बरं का, प्लेट पण पाहिली. आणि मग तिला दिसलं त्या प्लेटला एक पान चिकटलेलं होतं. द्रौपदी म्हटली, एकच पान आहे चिकटलेलं, दे दे म्हटले, चालतंय मला. महाराज, त्यांनी एक पान खाल्लं आणि ढेकर दिला. आणि ढेकर दिल्याबरोबर तिकडे दुर्वास मुनी त्यांच्या हजारो शिष्यांना ढेकर आला. का आला, सर्वांगठी राम देहा देही एक, बस सगळ्यांच्या मध्ये तोच आहे ना. आणि सगळ्यांच्या मध्ये तो आहे, त्यामुळे त्यांनी तिकडे ढेकर दिला, इकडे सगळ्यांना ढेकर आला बरं का. महाराज अगोदर काय केलं, पान घेतलं बरं का, पान खाल्लं, मगच द्रौपदीला दिलं बरं का. घेसी तेव्हा देसी, ऐसा तो उदार. पण संत असे नसतात बरं का. दधीची नावाचे जे ऋषी आहेत, इंद्र त्यांच्याकडे आला. इंद्राला व्रज नावाचं आयुध तयार करायचं होतं, हत्यार तयार करायचं होतं. आणि हे व्रज नावाचं हत्यार तयार करण्यासाठी इंद्राला हाडांची गरज होती. आणि म्हणून ते दधीची नावाच्या ऋषींकडे आले आणि त्यांना म्हणाले की महाराज, मला व्रज नावाचं हत्यार करायचं आहे, त्यासाठी मला आपल्या हाडांची गरज आहे. अरे, तुला हत्यार करण्यासाठी माझी हाडं उपयोगी पडतात, घेऊन जा म्हणाले. आणि काहीही न मागता, न मोबदला घेता त्यांनी हत्यार आपलं काय केलं, हाडं देऊन टाकली. हा संतांचा उदारपणा आणि हा देवाचा उदारपणा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, रोकटोक आहेत बरं का बाबा, बाबांइतके रोकटोक संत कुणी नाहीत. आणि म्हणून देवाला पण सोडत नाहीत बरं का. आपल्याला तरी सोडतच नाहीत, पण देवाला पण सोडत नाहीत बरं का. म्हणून ते देवाला म्हणाले, घेसी तेव्हा देसी, ऐसा तू उदार, असा तू उदार आहेस म्हणले. देव काय करतो महाराज, देवाजवळ अपपर भाव आहे बरं का.
आता देवाजवळ अपपर भाव आहे म्हणजे काय? देव आपल्यांना जवळ घेतो, मांडीवर घेतो आणि परक्यांना मारून टाकतो. टाकलं की नाही? हिरण्यकपुशीचं पोट फाडलं देवांनी, बरोबर का? बघा, हा, देव रागांनी लालबुंद झालेले होते बरं का, अत्यंत संतापलेले होते देव, लालबुंद झालेले होते. माता लक्ष्मीला सुद्धा देवाजवळ जायची भीती वाटत होती. माता लक्ष्मी खूप हुशार, देवाचीच बायको आहे. आणि मग देवांचा राग शांत करायचा असेल तर काय करावं? माता लक्ष्मींनी भक्त प्रल्हादाला सांगितलं, जा जा, तू त्यांच्या मांडीवर जाऊन बस, म्हणजे राग शांत होतो. सगळे घाबरलेले होते, विश्व सगळं घाबरून गेलेलं होतं. पण छोटा भक्त प्रल्हाद काय झाला? देवाजवळ गेला, देवांच्या हाताला धरलं आणि देवांनी भक्त प्रल्हादाकडे पाहिलं. बस, राग निघून गेला कुठल्या कुठं. आणि भगवंतानी भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवरती बसवून घेतलं. देवाजवळ अपपर भाव आहे. पण संतांजवळ नाही बरं का. संत त्यांना मारायला येणाऱ्यांना सुद्धा जवळ घेतात. वाल्या कोळी नारद महाराजांना मारायलाच आलेला होता ना, सोडत नाही म्हणलाय, सोटा डोक्यातच घालणार तुझ्या. पण नारद मुनींनी असा बोध दिला आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी करून ठेवला बरं का. हा संतांचा उदारपणा. देव दुष्टांना मारल्याशिवाय मोक्ष देऊच शकत नाही. कारण देवाचा अवतार घेण्याचं प्रयोजनच ते आहे बरं का. धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करणं, दुष्टांचं निर्दालन करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं, 3 गोष्टीसाठी भगवंत अवताराला येतात. पण संत मात्र दुष्टांच्यातला दुष्टपणा घालवण्यासाठी अवताराला येतात, त्यांना मारण्यासाठी येत नाहीत बरं का. फुटकं खापर तरी मिळू दिलं काय हो? आपण फुटकं खापर तरी मिळू दिलो. मांड खायची इच्छा झाली, दादांना मांड खायची इच्छा झाली आणि मग मुक्ताईला पाठवलं कुंभारवाड्यामध्ये आणि कुंभारवाड्यामधनं ती घेऊन येत होती खापर. पण माझ्यासारख्या लोकांनी ते खापर फोडलं, कचाकचा तोडवलं बरं का. साधं फुटकं खापर सुद्धा आपण मिळू दिलं नाही त्यांना. महाराज, आमच्या कॉलेजमध्ये मुलांना ॲडमिशन जर द्यायचं असेल ना आम्ही, तर एखाद्याला ॲडमिशन मिळत नसेल तर आम्ही त्याच्याकडून डोनेशन घेतो, म्हणजे देणगी घेतो. काहीतरी भेटवस्तूच्या स्वरूपात आम्ही देणगी घेतो त्यांच्याकडून. भगवान माऊली ज्ञानोबा रायांना या समाजामध्ये येण्यासाठी डोनेशन द्यावं लागलं बरं का. काय डोनेशन द्यावं लागलं? त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांना आत्महत्या करावी लागली महाराज. माऊलींनी ही ज्ञानेश्वरी उघडून बघा, माऊलींनी कुणालाही अपशब्द नाही वापरला हो. हा संतांचा उदारपणा आहे. आणि म्हणून अशा संतांचं नमन करताना ते म्हणतात, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. 3 प्रकारचं दान असतं महाराज. एक कनिष्ठ दान म्हणतात त्याला, दुसरं इच्छेनुसार दान म्हणतात आणि तिसरं अपार दान म्हणतात. कनिष्ठ दान म्हणजे काय? सकाळीच पावती काढली वर्गणी आणि लोकांनी मला जाताना विचारलं, सर काय करायला गेलता? काय करायला जायचं? म्हणजे तुम्ही बसा म्हटलं, इथं देव इथं मंडपात गेलतो म्हटलं. हां, सप्ताह चालू झालाय, हां, वर्गणी द्यायला नको का? ते सगळा खर्च कुणी करायचा? म्हणून ते वर्गणी द्यायला गेलतो. किती रुपये वर्गणी दिली महाराज? 50 रुपये. तर 50 जणांना सांगितली. याला म्हणतात कनिष्ठ दान. याला काय म्हणायचं? कनिष्ठ दान. इच्छेनुसार दान म्हणजे इच्छा झाली आणि त्याला दिलं, त्याने मागितलं तेवढं त्याला दिलं, याला म्हणतात इच्छेनुसार दान. पण तिसरं दान आहे महाराज, अपार दान. योग्यता नसताना जेवढी इच्छा व्यक्त केली आहे
त्याच्यापेक्षा 1000 पटीनं देणं याला म्हणतात अपार दान. संतांचं दान हे अशा प्रकारे मध्ये मोडतो, अपार दान. आणि म्हणून संतांचं वर्णन करताना म्हणतात संत उदार उदार भरले अनंत भांडार. असा हा संतांचा जो उदारपणा आहे, त्या उदारपणाचं, त्या औदार्यपणाचं जे अपार औदार्य आहे, अपार उदारपणा आहे, अलौकिक उदारपणा आहे, त्या अलौकिक उदारपणाचं, त्या अपार उदारपणाचं भगवान माऊली वर्णन करताना प्रसिद्ध हे विशेषण लावतात. आणि म्हणून ते आपल्या श्री गुरुला म्हणतात उदारे प्रसिद्धे. आणि महाराज शेवटी म्हणतात अनवरत आनंदे वर्षतीये. ते काय म्हणतात? अनवरत आनंदे वर्षतीये. हे श्री गुरु माते तू कशी आहेस? अखंड आनंदाचा वर्षाव करणारी आहेस. श्री गुरु असतात. मगाशीच आपण म्हटलं श्री गुरु म्हणजे कोण? ब्रह्म. ब्रह्म म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे विठ्ठल, आणि विठ्ठलाचं नाव आहे आनंद, आनंदाचा कंद. श्री गुरु ब्रह्माशी म्हणजे विठ्ठलाशी म्हणजे आत्म्याशी अनुभवाच्या अंगाने एकरूप झालेले असतात. नाही नाही, तेच झालेले असतात. ते ब्रह्म कसं आहे? आनंद रूप आहे. म्हणून श्री गुरु आनंद रूप असतात. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, म्हणून ते सदा आनंदामध्ये डुल्लत असतात. आणि म्हणून महाराज ताट भरून सोनं नाणं हिरं माणिक मोती सगळं दिलं बरं का. न मागता दिलं होतं. पण काय म्हणाले? एका हातामध्ये माती घेतल्याने म्हणाले सोने नाणे आम्हा मृतके समान. का म्हणाले? कारण ते आनंदामध्ये डुल्लत होते. त्यांना याची काही गरज नव्हती बरं का. त्यांना याची काहीच गरज वाटत नव्हती. त्या सोन्या नाण्याची काहीच गरज वाटत नव्हती. आणि असे जे श्री गुरु असतात, जे ब्रह्मानंदामध्ये सतत डुल्लत असतात, ते आपल्या साधकाला, आपल्या शिष्याला आपल्यासारखं करत असतात. त्याला त्या आनंदाचा लाभ करून देत असतात. आणि म्हणून श्री गुरूंच्या संगतीमध्ये जो असतो बघा, श्री गुरूंच्या जवळ गेल्यानंतर महाराज काही करावं लागत नाही, उगाचच आनंद वाटतो बरं का. तिथे गेल्यानंतर अनुभव आपल्याला प्रत्येकाला बरं का. त्यांच्या जवळ गेल्यानंतर काही करावं लागत नाही महाराज. गप्प बसावं, मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, आपोआप मिळतात बरं का. किती दुःखी असलं तरी हसतच बरं का तिथे जाऊन. का? श्री गुरु दुःखाचा विसर पाडतात, दुःखच नाहीसे करतात. ते काय करतात? त्या आत्मानंदाचा लाभ त्याला करून देतात. आणि म्हणून साधकाच्या जीवनामध्ये त्रिविध ताप, त्यांनी होणारे दुःख आले. 3 प्रकारचे ताप आहेत, आणि त्या 3 प्रकारच्या तापांनी आपल्याला दुःख होत असतं. आपल्याला एकच ताप माहिती आहे, शरीराला आलेला. पण 3 प्रकारचे ताप असतात, आणि त्या 3 प्रकारच्या तापांनी आपल्याला दुःख होत असतं. कितीही दुःख जरी झालं तरी श्री गुरूंच्या संगतीमध्ये राहिल्यानं, आत्मानंदाची प्राप्ती झाल्याने आपल्याला त्या दुःखाचं काहीच वाटत नाही. का? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. त्या सर्व सुखाच्या आराम असणारा जो राम आहे, त्या रामाची ते आपल्याला प्राप्ती करून देत असतात. तो राम कसा आहे महाराज? उपनिषदामध्ये त्याचं वर्णन करतात. ये वै भूमा तत्सुखम अल्पे सुखम नास्ति. तो भूमा म्हणजे ते तत्व, जे ब्रह्म नावाचं तत्व आहे, ते कसं आहे? मोठं आहे, बृहत आहे, विशाल आहे, अनादि अनंत आहे, अविनाशी आहे. आणि म्हणून त्याच्या प्राप्तीनं होणारा आनंद कसा असतो? अविनाशी असतो. विषयांच्या प्राप्तीनं होणारा आनंद कसा असतो? अल्पे सुखम नसती. विषय अल्प असतात, आणि म्हणून विषयांच्या सुखानं मिळणारा आनंद कसा असतो? अल्प असतो. म्हणून महाराज ते सोनं नाणं परत पाठवलं बरं का. का? आणि माहित होतं यांनी आपल्याला सुख होणार नाही आहे. आणि अशा सुखाची, अशा आनंदाची श्री गुरु आपल्याला काय करतात?
प्राप्ती करून देतात. म्हणून ते म्हणतात अनवरत आनंदे वर्षतीये. जीवाच्या जवळ त्याचं स्वरूप आहे बरं का. जीवाच्या जवळ त्याचं स्वरूप आहे आणि स्वरूपाची 3 लक्षणं आहेत. सत चित आनंद. सत चित आनंद या 3 लक्षणापैकी 2 लक्षणांची जाणीव आपल्याला आहे. सत चित. ब्रह्म कसं आहे? सच्चित आनंद. स्वरूप म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे विठ्ठल, विठ्ठल म्हणजे ईश्वर. हे सगळं एकच. आणि तो देव माझ्यात आहे, ते माझं स्वरूप आहे. म्हणून माझं मी कसं आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे. पण झालंय काय महाराज? 2 लक्षणांची मला जाणीव होते, 3ऱ्या लक्षणाची नाही आहे. सत म्हणजे काय? मी आहे असं मला वाटतं. सत वाटतं ना हो? मी आहे असं वाटतं. प्रत्येकालाच वाटतं बरं का. असं कोणाला वाटतं मी नाही? मी नाही असं वाटलं की भाषा वेगळी चालू झाली. 7 मणं आणायचे का 9 मणं आणायची लाकडं ते ती भाषा वेगळी चालू झाली. जरी तोंडावर चादर घेऊन झोपलो महाराज तरी वाटतंय मी आहे. मी आहे असं वाटणं ह्याला ईश्वराचं स्फुरण म्हणतात. त्याला सत असं म्हणतात. प्रत्येकाला वाटतं मी आहे, मी आहे असं प्रत्येकाला वाटतं. चित म्हणजे मी ज्ञाता, मी ज्ञानवान, मी ज्ञाता आहे, मी ज्ञानवान आहे असं प्रत्येकाला वाटतं. वाटतं की नाही? मी शहाणा आहे असं वाटतं की नाही? भांडणात जरा जास्त वाटे महाराज. वाटते की नाही? भांडण लागल्यावर काय म्हणतोय? तू मला काही सांगू नको, मी फार शहाणा आहे. म्हणजे मी ज्ञाता. जर हात वर करून सांगा की आता मी आनंदी आहे असं कोणाला वाटतंय? जरा हात वर करा. मी तरी हाताची घडी घातली महाराज. वाटतंय कुणाला मी आनंदी आहे? मी आनंदी आहे असं कुणालाच वाटत नाही महाराज. याचीच उणीव आपल्याजवळ आहे. लक्षात आलं का बघा? मी आहे असं वाटतं, सतत वाटतं. मी आहे, मी आहे सतत वाटतं. म्हणून तर रात्री 12 वाजता कीर्तन ऐकून घरी गेलं आणि आईसाहेब आपण दरवाजा ठोठवला की आतनं आईसाहेब ओरडतात. कोण आहे ते? कोण आहे म्हटलं की आपण म्हणतो मी आहे, मी आहे म्हणतो. म्हणतो ना हो, मी आहे म्हणतो ना. मीच स्फुरण होतं सतत. मी ज्ञाता आहे हे याचंही स्फुरण होतं आपल्याला, हेही कळतं. पण मी आनंदी आहे हेच मात्र उणीव आहे महाराज बरं का. आणि त्याच आनंदाचा वर्षाव कोण करतात? भगवान म्हणजे त्या संत करतात. म्हणून भगवान माऊली म्हणतात अनवरत आनंदे वर्षतीये. श्रीगुरु काय करतात? त्यांच्या सहवासामध्ये जाणाऱ्याला कशाची गरज आहे? फक्त त्याची गरज आहे. बस स्वरूपाच्या 3 लक्षणांची ओळख होते आणि इथंच मी देव होतो. श्रीगुरु काय करतात? मला साधन देतात आणि साधन देऊन ते मला आपल्यासारखे करतात. त्या आनंदाचा माझ्यावरती वर्षाव करतात आणि वर्षाव करून मला ते काय करतात? आपल्यासारखे करतात. म्हणून ते मला त्यांच्यासारखं शुद्ध करतात. म्हणून त्यांचं नमन करताना भगवान माऊली ज्ञानोबाराय म्हणतात जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. झालेली सेवा माझ्या श्रीगुरूंच्या चरणी, मला शिकवणाऱ्या काजवे महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंताच्या चरणी